तसं पुढचा आपण खासदारासाठी मतदान करतो आणि असे खासदार आपण जे निवडून देतो ते खासदार केंद्र सरकार चालवत असतात आणि नमस्कार, मी अनिल जमनादास ठक्कर, सामाजिक कार्यकर्ता व अध्यक्ष अनिल ठक्कर फाउंडेशन. व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलेलो आजचा विषय आहे मतदानाचं पर्सेंटेज कसं वाढवलं पाहिजे. मी काय गोष्टी उदाहरण स्वरूपात तुमच्यासमोर ठेवणार आहे. नक्की हे माझा व्हिडिओ ऐका, समजा आणि निर्णय घ्या. जरी मी उदाहरण स्वरूपात दिला असेल तरी ती स्टोरी प्रत्यक्षात आपल्या जीवनात घडते. तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रमंडळीला विचारा, त्याला जज करा, ते पण असेच करत असतात. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की लोकशाहीचा जो पर्व आहे निवडणुकीचा, लोकशाहीचा, त्या निवडणुकीला नक्की तुम्हाला जे पटेल त्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं पाहिजे. मी तुम्हाला असं बोलणार नाही की कोणाला मतदान केलं पाहिजे, पण आपण जीवनात आजूबाजूला जगतो, लोकांची कामं पाहतो. राजकीय प्रतिनिधी जसं नगरसेवक, आमदार, खासदार आणि त्यातनं निर्माण होणारे प्रशासकीय जसे सन्माननीय महापौर, सन्माननीय नगरसेवक निवडून दिला तर ते मिळून सर्व महापालिका चालवत असतात. आमदार निवडून दिला तर ते विधानसभा चालवत असतात. खासदार निवडून दिले तर ते केंद्र सरकार चालवत असतात. आणि या जे सामाजिक शासकीय संस्था आहे, लोकशाहीचा ठरलेला ही जी संस्था आहे, त्याचा इफेक्ट याने परिणाम आपल्या जीवनात कसा होतो. आणि ही जी संस्था, नगरसेवक कसा निर्माण होणार, तर तुम्ही आणि आम्ही योग्य माणूस निवडून दिला, ज्याची सामाजिक प्रतिष्ठा आहे, ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, अशा लोकांना मतदान केला, ते सर्व नगरसेवक मिळून महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका अशी जे संस्था असतात ते चालवतात. त्याचा पुढचा जे विधानसभाची निवडणूक असते की त्या मतदान करून, त्याच्यासाठी मतदान करून आपण आमदार निवडून देतो आणि सर्व आमदार मिळून राज्यासाठी काम करत असतात आणि ते राज्य सरकार चालवतात. तसं पुढचा आपण खासदारासाठी मतदान करतो आणि असे खासदार आपण जे निवडून देतो ते खासदार केंद्र सरकार चालवत असतात. आणि लोकशाही आपली जी काही माननीय आपला आंबेडकर साहेबांनी ठरवून दिलेले जी काही घटना आहे त्या घटनाप्रमाणे लोकशाहीची प्रत्येक संस्था चालली पाहिजे. आणि थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की संस्था कशी चालेल, तर तुमचा एक मतदानाने खूप मोठा चमत्कार होऊ शकतो. एक चांगला नगरसेवक निवडून दिला तर आपला शहराचा विकास होऊ शकतो आणि एक चांगला आमदार निवडून दिला तर आपला राज्याचा विकास होऊ शकतो आणि एक चांगला आपला खासदार निवडून दिला तर पूर्ण देशाचा विकास होऊ शकतो, असं मला थोडक्यात म्हणायचं आहे. आणि जर समाजात काम करताना, माझी मित्रमंडळी बरोबर फिरताना मला एक अंदाज आलेला आहे की निवडणूक डिक्लेअर झाली की बस आपण असं समजतो की माझा काय नगरसेवकांकडे काही काम नसतो, आमदारांकडे काय काम नसतो, खासदारांकडे काय काम नसतो, तर मी कशाला मतदान करू. म्हणजे एक उत्साह कमी झालेला आहे आणि आपण सुट्टी समजून त्या दिवशी मतदान न करता डायरेक्ट फिरायला जातोय, हे चुकीचं आहे. थोडक्यात मला असं तुम्हाला सांगायचं आहे की लोकशाहीचा जो पर्व आहे, लोकशाही जर बळकट करायची असेल, लोकशाही जर मजबूत करायची असेल आणि तुमच्या मनाचा तुम्हाला जे योग्य वाटेल तसा लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार असे जर निवडून द्यायचे असेल तर नक्की तुम्हाला मतदान केलं पाहिजे. योग्य व्यक्तीला मतदान केलं पाहिजे. आणि कोणाला मतदान करायला पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत नाही. ते तुमची मर्जी, ज्याचा सामाजिक स्तर, ज्याचा लोकांमध्ये काम करण्याची पद्धत, ज्याची त्याग जे काही असतो, जे देशासाठी काम करतात, जे शहरासाठी काम करतात, जे राज्यासाठी काम करतात, ते प्रत्येकाचा वेगवेगळे एक दृष्टिकोन असतो. त्या हिशोबाने तुम्ही त्यांना मतदान करा, पण मतदान जरूर करा असं मला या व्हिडिओमधून तुम्हाला सुचवायचं आहे. मी थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. जसे लोक बोलतात की माझ्या नगरसेवककडे काय काम नाहीये, माझ्या आमदारकडे काय काम नाहीये, माझ्या खासदारकडे काय काम नाहीये, तर मी कशाला मतदान करू. तर थोडक्यात मला असं सांगायचं की हे जे निवडून गेलेले लोक आहे, मी असे मतदान करत नाही. म्हणजे मतदानाची टक्केवारी आज मला असं वाटते की 40%, 35% अशी टक्केवारी असते आणि 35% मत ज्यांना मिळाले ते लोकप्रतिनिधी निवडून येतात. याचा अर्थ असा होतो 65% लोकांना
माहीतच नाहीये की आपला लोकप्रतिनिधी कोण असायला पाहिजे, त्यांनी ते विचारच नाही केला, त्यांनी मतदान करायचं टाळलंय. म्हणून मला विनंती आहे की 35% लोकांनीच ठरवलेलं आहे मतदान करून की लोकप्रतिनिधी कोण असायला पाहिजे, नगरसेवक कोण असायला पाहिजे, आमदार कोण असायला पाहिजे, खासदार कोण असायला पाहिजे. म्हणून मला असे तुम्हाला विनंती करायची की 100% मतदान करा. तुमच्या दृष्टिकोनाच्या हिशोबाने, तुमचा समज आहे त्या हिशोबाने योग्य उमेदवार कोण असायला पाहिजे त्यांना मतदान करा. पण 100% मतदान झाला पाहिजे, तरच चांगले उमेदवार निवडून येतील, चांगले नगरसेवक निवडून येतील, चांगले आमदार निवडून येतील, चांगले खासदार निवडून येतील आणि आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि देशाचा नक्की विकास करतील. आणि थोडक्यात मला तुम्हाला याच्यासाठी उदाहरण द्यायचं आहे की जे आपण बोलतोय की माझ्या या लोकांकडे काय काम नाही तर मी कशाला मतदान करू. तर थोडक्यात मला म्हणायचे की आपण जगतोय आपल्या आयुष्यात जे काही घटना घडतात, की थोडक्यात मला असं बोलायचे की आपले जे रोजगार धंदे आहे, आपण ज्या घरात राहतो त्या घराचा रेट म्हणजे सिमेंटचा रेट, जागेचा रेट कोण ठरवतो? तर ही गव्हर्नमेंटची जी संस्था आहे, राज्य सरकार ठरवते. राज्य सरकार म्हणजे कोण? तर निवडून गेलेले आमदार. सिमेंटचा भाव काय असायला पाहिजे, खडीचा काय भाव असायला पाहिजे, स्टीलचा काय असायला पाहिजे, जमिनाचा काय भाव असायला पाहिजे, स्टॅम्प ड्युटी किती असायला पाहिजे, हे ठरवणारे कोण आहे? तर आमदार. इन शॉर्ट मध्ये तुम्ही जरी बोलत असाल की त्या लोकांचं मला काही काम पडत नाही, तरी तुम्ही ज्या घरात राहतात त्या घराचा भाव म्हणजे जमिनाचा भाव, मटेरियलचा भाव ठरवणारे लोक आमदार असतील, राज्य सरकार असतील, तर इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली तुमच्या जीवनात त्यांचा इफेक्ट, त्यांचा परिणाम होत आहे. म्हणून चांगले लोकांना निवडून दिले पाहिजे. तसेही माझा शहर स्वच्छ राहायला पाहिजे. जसं आपण बोलतो वॉटर मीटर, गटर, हे डे टू डे आपलं जे काम आहे ते कोण करतो? तर महापालिका. महापालिका म्हणजे कोण? तर निवडून दिलेले तुमचे प्रतिनिधी, नगरसेवक, ज्याला तुम्ही मतदान केलं आहे तो नगरसेवक तुमची समस्या घेऊन महापालिकेत जात असतो आणि ते एरियाच्या अनुसार जे काही समस्या आहे ते सोडवायचं काम करत असतो. परंतु जर योग्य उमेदवाराला तुम्ही जर निवडला नाही, 100% मतदान झालेला नाही, तर 35% लोकांनी जे मतदान केलं त्याच्यावरच तो नगरसेवक ठरतो. 35 लोकांचा त्यात काही रोलच नाहीये. म्हणजे तुम्हाला जे योग्य व्यक्ती पाहिजे तो व्यक्ती निवडला जात नाही. म्हणून 100% लोकांनी मतदान करून आपला नगरसेवक, आपला प्रतिनिधी, आपला आवाज बुलंद करणारा माणूस नगरसेवकाच्या स्वरूपात महापालिकेत पाठवला पाहिजे. कारण ती जी काही सिस्टम आहे, आपला शहरचा विकास, आपली नागरिक समस्या म्हणजे आरोग्य, वॉटर मीटर, गटर, ते काम कशी झाले पाहिजे, आपला एरिया स्वच्छ कसा राहिला पाहिजे, ते नगरसेवकच महापालिकेच्या माध्यमातून काम करत असतात. म्हणून डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नगरसेवकाचा सुद्धा प्रभाव आपल्या जीवनात आहे. आपली मुलं शाळेत शिकत असतात, तर ते शाळेचा परवाना, शाळेच्या फी, ती शाळा कशी चालली पाहिजे, त्याची टर्म्स कंडिशन आणि लायसन्स आणि परवानगी हे कोण देतो? तर राज्य सरकार देतो. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा प्रभाव शिक्षणात आला, इन शॉर्ट आपल्या जीवनात सुद्धा आला. तिसरी गोष्ट म्हणजे आपला केंद्र सरकार, म्हणजे आपल्या आजूबाजूला जी काही कंपनी असते, MIDC असते, त्याचं प्रदूषण जर जास्त वाढला, आपण जे ऑक्सिजन घेतो, जी हवा घेतो, त्याची जर पातळी खालवली, तर त्याच्यावर नियंत्रणाचं काम कोण करतो? तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार करते. त्याचे परवाने रद्द करून त्याच्यावर कार्यवाही करण्याचं काम कोण करतो? तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार करते. इनडायरेक्टली त्याचाही प्रभाव आपल्या जीवनात आलेला आहे. आपण काही आपल्या स्वतःच्या मनाने ठरवू शकत नाही. लोकशाहीची जी सिस्टम आहे त्या सिस्टम प्रमाणे नगरसेवक, आमदार आणि खासदार हे तिन्ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काम करत असतात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मला जरी नगरसेवककडे काम नाही, आमदारकडे काम नाही, खासदारकडे काम नाही, ही जर माझी सोच असेल, माझे विचार असेल, तर ते चुकीचे आहे. हे तिघांचा डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या जीवनात, आपल्या व्यवहारात, आपल्या जगण्यामध्ये इफेक्ट असतो, परिणाम असतो. म्हणून 100% मतदान करून मी आज एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे की मी माझा मतदान योग्य उमेदवाराला करून माझ्या देशाचा, माझ्या राज्याचा आणि माझ्या भारताच्या विकासाची दिशा ठरवेल. जर माझं नाव मतदार यादीत नाही तर मी नोंदवून घेईल. मी मतदान करणार, प्रामाणिक आणि सच्चा कार्यकर्त्यांना मतदान करणार, जो खरोखरच त्यागची भावना घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि ज्यांना लोकांसाठी, स्वतःचं कुटुंब तर आहे, कुटुंब सोडून पण इतर लोकांसाठी काम करणारी ज्यांची इच्छाशक्ती आहे त्यांना मी मतदान करेल. आणि माझा मतदानाचा जो हक्क आहे लोकशाहीने मला दिलेला ते मी बजावणार. आणि तिन्ही नगरसेवक, आमदार आणि खासदार खरोखर काम करणारे, प्रामाणिक, इमानदार
आणि लोकांच्या मध्ये वावरणारे असे लोकांना मी निवडून देईल आणि लोकशाहीचा माझा जो कर्तव्य आहे ते मी पार पाडेल आणि मी नक्की मतदानाला योग्य वेळ, ज्याला सुट्टी न समजता माझं कर्तव्य समजेल आणि मी मतदानासाठी वेळ काढेल आणि नंतर माझी कामं रुटीन मध्ये मी करेल अशी मी प्रतिज्ञा घेईल. असंच मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की 100% मतदान झालं पाहिजे, योग्य माणसाची निवड झाली पाहिजे आणि माझा देश, माझं राज्य आणि माझं शहर वेगळ्या प्रकारे विकासाची दिशाची वाटचाल केली पाहिजे असे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.